हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय
विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम एची देवा पै मागदा चरण सेवा अखंडिदान चरण सेवा अखंडिदान चरण सेवा अखंडिदान हे देवा पै माग चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा 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 सदा संग हरिदासंदान सदा संग हरिदासंदान सदा संग हरिदासंदान वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासा सदा संग हरिदासा सदा संग हरिदासा जन्म हो का भलते याते परी न चुको हरि भक्ते परी न चुको हरि भक्ते परी न चुको हरि भक्ते 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 याते करी न चुको हरि भक्ते करी न चुको हरि भक्ते करी न चुको हरि भक्ते नामा मने कमलापती 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 येची द्यावे पुढता पुढते येची द्यावे पुढता पुढते येची द्यावे पुढता पुढते नामा मने कमलापती हेचे द्यावे पुढते हेचे द्यावे पुढते हेचे द्यावा पुढते वास द्यावा पंढरीचा 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 सदा संग हरिदासंदा सदा संग हरिदासंदा सदा संग हरिदासंदा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासा सदा संग हरिदासा सदा संग हरिदासा जय जय डोबार कुमारी डोबार कुमारी जय जय डोबार कुमारी डोबार कुमारी जय जय डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी जय जय डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी जय डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी
हेची देवा पै मागत हा हेची देवा पै मागत 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 पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा 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 सदा संग हरिदासाचा सदा संग सदा संग सदा संग हरिदासाचा आना सदा संग
हरिदास हरिदास सदा संग हरिदास दास हरिदास सदा संग सदा संग सदा संग सदा संग हरिदास सदा 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 संग हरिदास हरिदास सदा संग सदा संग हरिदास सदा संग हरिदास वासुदेव पंढरी
बळदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय नारायण गिरी महाराज की जय जनार्दन स्वामी महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानेश्वर भगवान की जय मंगलमोचन हनुमान की जय ज्ञानेश्वर भगवान की जय छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय विठ्ठल 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 जी देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते याती परे न चुको हरिभक्ती नावा मने कमलापती हेची द्यावे पुढत पुढत वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरण संदाजिया दूसरे चरण संदाजिया दूसरे चरण संदाजिया जागृपाने कथेचा विस्तार जगवालाने कथेला जागृपाने कथेचा विस्तार जगवालाने कथेला बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर राजीव नेत्रम प्रविशाल बालम आजान बाहुं पद्मासनस्थं कौबेन युक्तं बलदण्डमूर्तिं नमामि गंगा गिरिजी योगिराज तभो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिजिं परब्रह्म स्वरूपम अवधूत सदानंद परब्रह्म स्वरूपिणी विदेह देह रूपाय दत्तात्रयाय नमोस्तुते अखंडानंद बोधाय शिष्य संतापाय सच्चिदानंद रूपाय तस्मै गुरु रामगिरिं नमः विठाला योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या अनंत आशीर्वादाने वंदे हम सच्चिदानंद भेदातीतं सद्गुरुं नित्यं पूर्ण निरंकारं निर्गुण स्वात्म संस्थितं निर्गुण निराकार हे सच्चित आनंद स्वरूप सत म्हणजे जे सत्य आहे, चित म्हणजे प्रकाश रूप रहित जे आहेत आणि आनंद म्हणजे ज्याचा तिन्ही काळामध्ये वाद होत नाही असं आनंदमय स्वरूप गुरुवर्य स्वामी रामगिरीजी परम श्रद्धेय स्वामी 1008 महामंडलेश्वर जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी बाबा प्रभू रामेश्वर भगवान ग्राम दैवत आपलं संकट मोचन हनुमान शनेश्वर भगवान गजानन गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज माता लक्ष्मी आदी पराशक्ती
सर्व देवतांच्या कृपाशीर्वादाने सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. बघा, अखंड म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या सप्ताहाचं खंडन नाही. आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा 1,11,000 रुपयाची देणगी प्रशासनाला मदत केली ती कोरोनाच्या काळात. म्हणजे अनुकूल परिस्थितीमध्ये तर कोणी परमार्थ करत, पण प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा आपला परमार्थ बंधन हा खरा परमार्थ. अखंड म्हणजे ज्याचं कधी खंडन नाही, असा असणारा हा आपला सप्ताह. आणि आज आपल्या सप्ताहाचा 7वा दिवस आहे. 7व्या दिवसाची ही सेवा आहे. अभंग सर्वांना ज्ञात असणारा आहेत. भगवान परमात्म्याचे लाडके भक्त नामदेव महाराज. बघा, अखंड संवासामध्ये परमात्म्याचे आणि जो अनुभव भगवंताच्या संगतीमध्ये नामदेव महाराजांना आला, तोच अनुभव नामदेव महाराजांनी या अभंगातून व्यक्त केला. विठाला विठाला विठ्ठला 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 जी देवा पै माग चरण सेवा खंडित. भगवान परमात्मा जवळ इच्छा व्यक्त केली नामदेव महाराजांनी. काय मागितलं बघा, चरण सेवा अखंडित. मग परमात्म्याकडे अखंडित सेवा चरणाची मागितली. याचं कारण नरहरी महाराज वर्णन करतात बघा. सर्व सुखाचे आगर ये आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, आगर सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर ये आगर, सर्व सुखाचे आगर, आगर सर्व सुखाचे गज चर्म व्याघ्रंबर, व्याघ्रंबर गज चर्म व्याघ्रंबर. सर्व सुखाची आगर म्हणे नरहरी सोना, गजचर्म व्याघ्रंबर. कारण नरहरी महाराज भगवान शंकराचे उपासक होते. बघा, शिव सोडून कुणालाही मानत नव्हते. कथाभाग सर्वांना ज्ञात आहे. पंढरपूरचा सावकार होता. पांडुरंगाला नवस केला पुत्र संतान व्हावीत म्हणून, आणि सुवर्णाची साखळी पांडुरंगाला अर्पण करील म्हणून असा सावकाराने नवस केला होता. आणि ती साखळी बनवण्याकरता नरहरी महाराजांकडे ते आले. महाराजांनी सांगितलं, मी पांडुरंगाच्या मंदिरात येणार नाही. याचं कारण काय, तर मी शिव सोडून कोणत्याही देवाला मानत नाही. त्यावेळेला सावकाराला साखळी बनवून दिलीत. सावकार स्वतः माप घेऊन आलेत. पण ती कमी भरत असायची किंवा जास्त भरत असायची असं चरित्रात वर्णन. म्हणून सावकार पुन्हा महाराजांकडे गेले. पण महाराज ज्या वेळेला स्वतः आलेत तर डोळ्यावर पट्टी बांधून आली. याचं कारण मी दुसऱ्या देवाचं रूप बघत
आणि ज्या वेळेला माप घेण्याकरता गेली तर व्याघ्राचे असणारे जे वस्त्र आहेत या हाताला लागले बघा. मला पांडुरंग परमात्मा तर पितांबर नेसतात, मग व्याघ्राचे वस्त्र कुठून आले? गळ्यापर्यंत हात गेला तर सर्प हाताला लागला. पांडुरंगाच्या गळ्यात सर्प नाहीयेत, पवित्र तुळशीची माळ आहेत ना. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा दही कळवळा वैष्णव. पवित्र तुळशीची माळ आहे, मग हाताला सर्प कसा लागला? म्हणजेच सहानुभूती आली, अनुभव आला महाराजांना. पांडुरंगामध्ये शिव दिसले वाणीस. शिवस्य हृदय विष्णू विष्णुस्य हृदय शिव. आणि महाराज वर्णन करतात सर्व सुखाची आगर मने नरहरी सोनार. माऊली सुद्धा वर्णन करतात सर्व सुखाची आगर बाप रखमा देवी. सर्व सुख परमात्म्याच्या चरणाजवळ आहे. तो गोबराय वर्णन करतात ना. तो का म्हणे काही न मागो आणि तुका 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 म्हणे काही न मागणे तुका म्हणे काही न मागो. तुका म्हणे काही न मागो आणि तुका म्हणे काही न मागो आणि तुका म्हणे काही न मागो आणि तुका म्हणे सर्व आहे तुझे पायी सुंदर सर्व आहे. गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे काही न मागू तुझे बाई सुख सर्वाय. म्हणून चरण मागून घेतले बघा. परंतु परमात्म्याने नामदेव महाराजांना प्रश्न केला, नामा अरे माझे चरण तुला कसे देऊ? का तर आधी पराशक्ती महालक्ष्मी पाय लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या हाती 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 पाय लक्ष्मीच्या हाती
लक्ष्मीच्या आधी म्हणून ते चरण मी तुला देऊ शकत नाही. आणि तिसरी इच्छा व्यक्त केली महाराजांनी, सदा संग हरिदासांचा. हरिदासांची संगत का मागितली? याच्या मागे सुद्धा काही कारण असेल. कारण संगत चांगली असेल तर गुण चांगले लाभतात. म्हणून जीवनामध्ये संगत फार महत्वाची सांगितली महाराज. संताच्या संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती निबंधी. या संसारूपी भवसागरातून तरुण जाण्याकरता सदा संग हरिदासांचा. ज्ञानोबराय सांगतात ना, ज्ञानदेव सांगी दृष्टांताची मात. ज्ञानदेव सांगी दृष्टांताची मात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताचे मात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताचे मात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताचे मात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताचे मात. साधूच्या संगती तरुण पाया. साधूच्या संगती तरुण पाया. हरिमुखी मना हरिमुखी मना. हरिमुखी मना हरिमुखी मना. साधूच्या संगती तरुण पाया. साधूच्या संगती सर्व पाय. हरिमुखे मना हरिमुखे मना. हरिमुखे मना ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. साधूच्या संगती तरुण पाय. आणि ज्ञानोबरायांची संगत नामदेव महाराजांना लागली बघा. नामापेक्षा योग श्रेष्ठ नाही. ज्ञानोबरायांकडे पाहिलं तर योग आहे, आणि नामदेव महाराजांकडे पाहिलं तर नाम आहे. इथं योगाची आणि नामाची सांगड घातलेली आहे. कारण योगी केवळ स्वतःचाच उद्धार करू शकतो, इतरांचा उद्धार योगी करू शकत नाही. म्हणून ज्ञानोबरायांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे, योग याग विधी येणे नोये सिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म. वायाची उपाधी दंभ धर्म. वायाची उपाधी दंभ धर्म. वयाची उपाधी दंभ धर्म. वयाची उपाधी. योग याग विधी योग याग विधी विधी येणे नोय सिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म. बघा ना, योगाने प्राप्ती नाही असं म्हणता येत नाही, यज्ञाने भगवंताची प्राप्ती नाहीत असं म्हणता येत नाही.
योग याग विधी यामध्ये काही नित्य कर्म आहेत, काही नैमित्तिक कर्म आहेत. ब्रह्मयज्ञ असेल, देवयज्ञ असेल आणि अग्नियज्ञ असेल. ग्रस्त आश्रमामध्ये वास करणारी जी मंडळी आहे, अशा जीवांनी अग्नियज्ञ करावा. पूर्वीच्या काळामध्ये चुला असायचा. आपण ज्या वेळेला स्वयंपाक बनवत असायचो, पहिला नैवेद्य अग्नीला देत असायचो, त्याला अग्नियज्ञ म्हणतात. ब्रह्मयज्ञ साधक योगी ऋषी मुनी साधू संत हे जो यज्ञ करतात तो ब्रह्मयज्ञ आहे. आणि देवयज्ञ सांगितला. देव सुद्धा यज्ञ करत असायचे. भगवान शिवांना प्रसन्न करण्याकरता, ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्याकरता इंद्रादिक देव यज्ञ करत असायचे. मग देवांकरता यज्ञ वेगळा आहे. ऋषी मुनी साधू संत जपी तपी संन्यास हा ब्रह्मयज्ञ वेगळा आहे आणि अग्नि यज्ञ वेगळा आहे. आणि यज्ञात कार्य भगवंताची प्राप्ती नाही असं म्हणता येत नाही. मग माऊलींनी असं का म्हणावं, याच्या मागे काहीतरी कारण असेल. कारण दुसरं काही नाही. योग मार्ग हा दुस्तर मार्ग आहे. म्हणून माऊलींनी सांगितलं योग याग विधी येणे नोये. दुस्तर म्हणजे कठीण मार्ग आहे, आपला सूक्ष्म मार्ग आहे. दुस्तर मार्ग योग मार्ग, यज्ञ मार्ग सूक्ष्म मार्ग. म्हणून मोडोनिया वाटा रे ना सूक्ष्म मधुस्तरा. मोडोनिया वाटा वाटा सूक्ष्म मधुस्तरा. मोडोनिया सूक्ष्म मधुस्तर. यज्ञ मार्ग सूक्ष्म मार्ग सांगितला, योग मार्ग दुस्तर मार्ग सांगितला. म्हणून ते कठीण मार्ग आहेत. म्हणून महाराजांनी शब्द वापरलेत योग याग विधी येणे आणि वायाची उपाधी दंबधर. बघा माऊली योगी असताना सुद्धा ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवली प्रगट केली. माऊली योग्यांची माऊली आहे. पण माऊली ज्ञानोबरायांनी समाजाला योग दिला नाही. याचं कारणच ते आहे, तो दुस्तर मार्ग.
बघा योगीराज गंगागिरी महाराजांनी सुद्धा योग मार्ग दिला नाही. हरिनाम सप्तासन भक्त जन समर्थ कीर्तनी नाम घोष विठ्ठल विठ्ठल गजाननी आरती गंगा हरिनाम सप्ताह भक्त जन विठ्ठल विठ्ठल गजाननी आरती गंगा युगराज सद्गुरु गंगागिरी महाराज योगी होते आणि योगी काही करू शकतो बर का. माऊलीने नाही का योग मायेने चालविली जड विंती हरविली चांग याची भ्रांती मोक्ष प्राप्तीचा संगाती ज्ञानोबा माझा जड भिंत चालवली पाठीवर मांडी भाजलीत. योगी काही करू शकतो. चांगदेव महाराज नाही का वाघावर बसून गेले. योगी होते म्हणून गेले. आपण साधं बिबट्याचं नुसतं ऐकून तरी सापथाला येईना नाही का. फोनवरच ऐकतो. दत्ता भाऊचा फोन आला म्हणजे समजायचं वाघ आला किंवा चोर आली. अहो आम्ही एकटा असायचो तिथं कुटियामध्ये. यांचा फोन आला का रातभर जागी. बरं गाव बी 3 किलोमीटर लांब आहे ना हो. कोणाला आवाज द्यायचा. बरं दत्ता भाऊचा असं एक आधी ओळख सांगणार नाही का. मी दत्ता घुले बोलतो नंतर काय असेल ते अरे ओळख सांगतो पुढे ऐकतो बीपी लो होईन किंवा हाय होईन ना. बघा योगी चांगदेव महाराज वाघावर बसून गंगागिरी महाराजांनी योगाद्वारे गंगा माईने सुद्धा त्यांचं ऐकावं महाराज. योग मार्ग आहेत म्हणून. आणि राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन निष्काम कर्मयोगी. बघा अशी पदवी या जगामध्ये कोणत्याही महात्म्यांना पण नाही. निष्काम कर्मयोग. आणि जनार्दन स्वामींची उपासना ही कर्म उपासना आहे. म्हणून ते त्रिकाल संध्यामध्ये यज्ञाधिक कर्म करत असायचे. आजही करतात. त्यांच्या परिवारामधील जे कोणी विद्वान महात्मे असतील ते सगळे यज्ञ यागादी क्रम हे त्रिकाल संध्येमध्ये करतात. सकाळ दुपार आणि संध्या ती कर्म उपासना आहेत. म्हणून निष्काम कर्मयोगी. पण नामदेव महाराज जो योग्यांच्या संगतीमध्ये त्यांना आलेला अनुभव सदा संग हरिदासांचा माऊलींच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा केली होती म्हणून अनुभव आला. बघा योग आणि नाम काय झालं. दोघांनाही तहान लागली आणि तहान लागल्यानंतर योग मायेने बघा माऊली विहिरीत गेले पाणी पिऊन तृप्त झाले. आणि नामदेव महाराजांना म्हणतात तुम्ही करा भजन. हे योगाद्वारे गेले पाणी पिऊन वर आले. पण नामदेव महाराजांनी ज्या वेळेला पांडुरंगाचं भजन चालू केलं त्या वेळेला विहीर पाण्याने भरून आपोआप वर आली होती. योग्यांना तरी परिश्रम करावे लागलेत. विहिरीत जावं लागलं तर योगाद्वारे. पण नाम किती श्रेष्ठ आहे. ज्या वेळेला विहीर पाण्याने भरून वर आलीत आणि ज्ञानोबा रायांनी
आपल्या ओंजुळीमध्ये पाणी घेतलं. नामदेव महाराजांना पाजण्याकरता गेले आणि नामदेव महाराज प्रश्न करतात, आम्ही योग्यांच्या हातून पाणी सुद्धा पित नाही. का तर ज्ञानोबरायांनी वापरलेले शब्द. तुम्ही करा आपलं भजन. म्हणून पांडुरंगाला घाम आला ना पंढरपूर मध्ये. आता एक कार्य करून घ्यायचं. माऊली कोण आहेत? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान. पण त्या ठिकाणी सिद्ध झालं की योगापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. म्हणून सदा संग हरिदासांचा. पुढं सांगितलं, जन्म हो का भलते याती, परी न चुको हरी भक्ती. जन्म कोणत्याही कुळामध्ये जरी झालात, प्रभू तुमचा कधी विसर पडता कामा नये. सब कुछ हर लो हे मेरा परम मेरे, मन से कभी ना जाना. एक सहारा तू मेरा गोविंदी, और न कोई ठिकाणा. महाराज संगतीमध्ये राहिले पण चरणाची सेवाच प्राप्त केली. अभंगाचं प्रथम चरण. देव पै मागत, देव पै मागत, देव पै मागत, देव पै मागत, देवा पै मागत, देवा पै मागत, देवा पै मागत, देवा पै सेवा अखंडित याची देवा पै मागत. चरणाची सेवा मागितली महाराज, पण परमात्मा असा आहे, घेसी तेवा देसी ऐसा आसनी उदार, ऐसा आसनी उदार, ऐसा आसनी उदार.
दासी उदार सप्ता करता वरंगणी अगोदर घेतो मग देतो म्हणून सगळ्यांना वरंगणी दिली पाहिजे नाही दिली तर परमात्मा आपल्याला देईल काही जणांकडे खूप पैसा आहे पण खिशातच हात जात नाही काय करीन कोण त्याला मग देण्याकरता सुद्धा स्वतंत्रता असावी लागते बघा जरी महाराजांनी मागितलं देणारा सुद्धा समर्थ असावा म्हणून देण्याकरता स्वतंत्रता असावी देण्याकरता ऐश्वर्य असावं देण्याकरता औदर्य असावं ऐश्वर्य असून जर देत नसेल तर त्या ऐश्वर्याचा काही उपयोग नाही परमात्म्याजवळ किती ऐश्वर्य साक्षात जगदंबा आदिशक्ती त्या लक्ष्मीला प्राप्त करण्याकरता रात्रंदिवस जीव परिश्रम करतोय आणि ती त्यांच्या चरणाची सेवा करत आहे महाराज बघा इतके ऐश्वर्य आहे द्यावं परमार्थामध्ये भगवान परमात्मा कुठे देईल आपल्याला सांगता येत नाही महाराज असे कितीतरी अनुभव आपल्याला आहेत नाही असं नाहीये ज्याची त्याची श्रद्धा भाव वेगवेगळा आहे आपण ज्या वेळेला साधू संतांच्या ठिकाणी दान धर्म करतो बेट असेल वेरूळ असेल अजून काही तीर्थ असतील पंढरपूर असेल अशा ठिकाणी नाही का एक दोन पैसा द्यावं धर्माला आशीर्वाद लाभल तुमच्या मुलाले कराला कुणी एक श्रद्धा असते ते भजन करायचे असं म्हणून दिलं पाहिजे स्वतंत्रता असावी औदर्य असावं ऐश्वर्य असावं आणि अशा प्रकारे परमात्म्याजवळ सर्व काहीच अकर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्या जवळ आहे बघा आता देणारा श्रेष्ठ की मागणारा श्रेष्ठ तुम्हाला काय वाटत काहीच नाही वाटत नाही वाटत तर जाऊ दे बघा देणारा श्रेष्ठ की मागणारा श्रेष्ठ एकदा एक साधक होता अनेक वर्ष परमात्म्याची उपासना केली आणि उपासना केल्यानंतर परमात्मा प्रसन्न झाले म्हणले सांग तुला काय पाहिजे ते म्हणले प्रभू साक्षात आपण प्रसन्न झालात यावर काहीतरी विचार करावा लागेल ना आपण उद्या या म्हणले मी थोडा विचार करतो आणि विचार करून मागतो भक्त आहेत परमात्म्यावर अधिकार आहेत भक्ताचे आणि घरी गेलात आणि पित्याला प्रश्न केला म्हणले पिताजी भगवान परमात्मा मला प्रसन्न झाले आणि परमात्माकडे काय इच्छा व्यक्त करावा काय मागावा हे काय मला समजेना त्या वेळेला पित्यांनी प्रश्न केला अरे संपूर्ण आयुष्य दारिद्र्यामध्ये गेलं म्हणून परमात्म्याकडून काहीतरी धन संपत्ती मागून घेऊ ठीक आहे आई जवळ गेला आईला सांगितलं परमात्म्याकडे काय मागावं आईने सांगितलं बाळा हे जगत पाहण्याकरता दृष्टी नाहीत म्हणून परमात्म्याकडून मला हे जगत पाहण्याकरता दृष्टी मागून बघा दृष्टी
मागण्याकरता परमात्म्याकडे गेला. पुन्हा अजून एक प्रश्न पत्नीला विचारला, काय मागावं परमात्म्या? तिने प्रश्न केला, अनेक वर्ष झाली विवाहाला मूलबाळ नाही, म्हणून मूलबाळ मागून घ्या. तिघांचे 3 प्रश्न परमात्म्याकडे गेला आणि परमात्मा प्रगट झाले आणि परमात्म्याला प्रश्न केला, प्रभू आपण माझ्या किती इच्छा पूर्ण करणार, किती मागण्या पूर्ण करणार? परमात्मा म्हणले, तू काही माग, पण एकच मागणी मी पूर्ण करीन. मग मागणारा किती श्रेष्ठ होता, हुशार होता बा. त्याने भगवंताला प्रश्न केला, प्रभू उघड्या डोळ्यांनी सोन्याच्या पाळण्यात माझ्या आईला नातू पाहिजे. काय पाहिजे? उघड्या डोळ्यांनी सोन्याच्या पाळण्यात. आणि माझ्या आईला काय पाहिजे? नातू पाहिजे. परमात्म्याने आशीर्वाद दिला. पित्याला काय लागत होतं? सोनं लागत होतं ना. काय मिळालं? सोन्याचं पाळणं. आईला काय लागत होतं? दृष्टी लागत होती ना. मग उघड्या डोळ्यांनी सोन्याच्या पाळण्यात पत्नीला काय पाहिजे होतं? पुत्र. उघड्या डोळ्याने सोन्याच्या पाळण्यात नातू पाहिजे. मागणारे पाठी दिवशी मागणारा सुद्धा श्रेष्ठ असावा, देणारा सुद्धा श्रेष्ठ असावा, देणारा कारणासारखा असावा. ज्या वेळेला रणांगणामध्ये कृष्णं नारायणं वंदे, कृष्णं वंदे व्रजप्रियं, कृष्णं दीपायनं वंदे, कृष्णं वंदे प्रदासुतं. आणि भगवान परमात्मा युद्धाचा प्रसंग आहे, पण कर्णाकडे दान मागितलं. महाराज देण्याकरता काही नव्हतं, कर्णाचा एक दात सोन्याचा होता, दान केला महाराज. म्हणून दानशूर असावा, कर्णासारखा असावा. ज्याच्याकडं नामदेव महाराजांनी मागणी केली तो काय कमी दानशूर आहे तो? विटेवरी ज्यांचे बाबुले
आणि तोची बघा शब्द काय वापरलेला, अनेक नाही, तोची एक दानशूर दाता असं असणार जे परम तत्व आहे. म्हणून देणारा सुद्धा समर्थ आहे आणि मागणारे सुद्धा समर्थ आहेत, पण स्वतः करता कधीच काही मागितलं नाही. बघा का? अहो भौतिक सुखाची काय इच्छा करतात, हे प्राप्त करून सुद्धा यामध्ये कुठलाही सार शिल्लक राहत नाही. म्हणून साधू असेल, संत असेल, जपी असेल, तपी असेल, भगवान परमात्मा असेल, उपासना करत असताना या भौतिक सुखाची कधी इच्छा करू नका. म्हणून काय मागावा ते सुद्धा कळलं पाहिजे. एक महात्मा होते, विद्वान महात्मा होते. बघा एक जणांनी त्या महात्म्याला प्रश्न केला, म्हणले महात्माजी अहो म्हणले काय आम्ही कायम ऐकतो जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, मग काहीतरी कृपा करा माझ्यावर. महात्मा म्हणले सांग काय कृपा करू. काही नाही म्हणले 36 वय झाले, लग्नच होई नाही. काहीच 37 झालं त्याला कोण काही केलं, पण ज्याने प्रश्न विचारले 36 झाले. बघा महात्मा म्हणले अरे तू असं साधक अवस्थेत परमार्थ कर, कशाला लग्न करतो. बरं आतापर्यंत आश्रमावर किती जण आलेत बघा, पण म्हणले नाही का आम्हाला काही साधू बिधू बनायचं काय. सारखे नारळच चालले, काहीच कळानं मला. अहो साधू का येऊन जर लग्न होता, साधू काय साधू होता, एवढं तुम्हाला कळायला पाहिजे ना. आता नारळ येणार यांना ना आळ्यांमध्ये जास्त गवत झाले, इकडे काढायला लावायला लागेल तेव्हा नारळ द्यावं लागेल. अहो मला एकट्याला जर पाहिलं गवत काढताना रस्त्यावर इकडे येतीच नाही. चालते बाबा, चालू आहे बाबाच्या पद्धतीने. महात्मा म्हणले अरे बाबा साधक अवस्थेत परमार्थ कर. तो म्हणला महात्मा जे नाही, मला परपंच करण्याची इच्छा आहे. ठीक आहे. महात्म्याने आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्यानंतर बघा त्याला चांगली सुंदर पत्नी मिळाली. 6 महिने चांगली राहिली, म्हणजे गेली नाही, पण ते रोज उठले का नुसती कटकट घालायची याच्याभोवती. काय काय मायला खूप कटकट करतात, समोर कोणी नसलं एकट्याच बोलतात, पण रोज उठली का कटकट कटकट. नाही विचार केला, म्हणले महात्माजी म्हणले होते ह्याच्यात पडू नको, पण आता पडलो सोडता येईना, मग काय करावं. आता यातून महात्माच मार्ग काढते. बघा पुन्हा महात्म्याजवळ आला आणि महात्म्यांनी सांगितलं बघ घरी गेल्यानंतर पत्नीची फक्त स्तुती करायची, बाकी काही करायचं नाही. बघा स्तुती केली की पत्नी तुझ्यावर प्रसन्न होणार. स्तुती केल्या माणसं प्रसन्न होतात ना. भगवंताचं भजन केलं प्रसन्न होत नाही देव, तसंच माणसांचं असतं. मग बघा स्तुती तरी शब्द आहे, निंदा ही तरी शब्द आहे. सत्यमृतम प्रियम निरो वाक्यमहितकारम वदे प्रियोत्कर्षम निंदा परेशान. सत्यमृतम प्रियम धीरो वाक्यम हितकारम वदे प्रियोत्कर्षम ददा निंदा परेशांच परिव्रजे.
म्हणजे निंदा ही तरी शब्द आहे, स्तुती तरी शब्द आहे, परंतु निंदा केल्यावर क्रोध येणार आणि स्तुती केल्यावर आनंद. महात्म्यांचं तसं नाही, स्तुती करा निंदा करा कोणी काही करा, कारण सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, सुख दुःख समन सकळ जीवाचा कृपाळ, सुख दुःख समन सकळ जीवाचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कलोळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कलोळ, धन्य जगी तुझे कार्य रंगनाथ, धन्य जगी तुझे कार्य रंगनाथ, अन्य जगी तुझे एक हरी रंगनाथ, अन्य जगी तुझे एक हरी रंगनाथ. धन्य जगी तुझी एक हरिरंगीनाथ. बघा, सुख दुःख समान, कोणी निंदा करो या स्तुती करो, साधूल काही फरक नाही. कोणी एक महात्मा होते आणि एका नास्तिकाने त्या महात्म्याला शिव्या दिल्या. एका जणाने विचारलं, म्हणले महात्माजी का हो, त्यांनी तुम्हाला एवढ्या शिव्या दिल्या, तुम्ही त्यांना काहीच दिलं नाही. महात्माजी म्हणले, बघ, शिव्या देण्याकरता त्याला स्वतंत्र आहे, ऐकण्याकरता आपल्याला स्वतंत्र आहे, मग किती ऐकायचे आपण ठरवू. म्हणून कोणी निंदा करो कोणी स्तुती करो. जे निंदा करतात ते पाप घेऊन जातात आणि जे स्तुती करतात ते पुण्य घेऊन जातात. साधूला पापही नाही आणि पुण्यही नाही. हे गुरुवर्य महाराजांचे शब्द आहे बघा. आणि म्हणले स्तुती करायची पत्नीची घरी गेल्यानंतर. हा घरी आला, घरी आल्यानंतर बघा पत्नीनं सुंदर स्वयंपाक केलेला होता. कांद्याची पात, बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर, अजून 2-4 पदार्थ नाही का. आणि एका वाटीमध्ये आवळ्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं, अजून आवळाचं लोणचं नाही का, लिंबाचं लोणचं, आंब्याचं लोणचं, आवळाचं लोणचं, मिरचीचं लोणचं, वाढू तरी कोणचं. अनेक प्रश्न निर्माण झाले ना हो. एका वाटीत लोणचं. हा म्हणला, बघ, तुझ्या हाताला जो गोडवा आहे ना तो कोणाच्याच हाताला नाही. काय सुंदर स्वयंपाक केला तू. तिला आनंद वाटत. बघा, जास्त स्तुती केली की समजायचं पुढे काहीतरी धोका आहे. काही लोक बघा खूप स्तुती करतात, अण्णा खूप स्तुती करतात आणि नंतर पाहू 20,000 रुपये स्तुती करून 20,000 रुपये घेताना मागाय गेलं की म्हणतात फाशी घेऊ का. हो, मागताना बरी गोड वाटली. असं सुद्धा समाजामध्ये वर्ग आहे. पत्नीला प्रश्न केला, म्हणले काय सुंदर तू स्वयंपाक केला, तुझ्या हाताला जो गोडवा ना तो कोणाच्या हातात. बघ, तिला खूप आनंद वाटला, पण तो आनंद काही वेळापुरताच मर्यादित राहिला. बघा, म्हणले काय स्वयंपाक सुंदर बनवला, पण तुला एक बोलू, सगळं सुंदर आहे, पण ह्याच्यापेक्षा ही लोणचं खूप सुंदर आहे. लोणचं शेजार निघून आणलं. आता करायचं काय. तिने लाटणं फेकून आणलं. लोणचं याच लोणचं झालं. शेजार निघून लोणचं आणलं, गडबड झाली बघा. मग याने केलं सासऱ्याला फोन. अहो काय सासरे बाबा म्हणले, ही काय पोरगी. अहो म्हणले, हिला काही मेंदू बिंदू आहे का नाही. सासरा म्हणला, तुम्ही जेव्हा आले तेव्हा हात मागितला होता, मेंदू नव्हता मागितला. वा. आणि सासऱ्याने पुढला शब्द काय वापरला माहिती,
जावय बापू अहो घ्या सांभाळून तुम्ही आता अहो तुम्हाला तरी कमी त्रास आहे. महात्रास सांगू कोणाला महाराज लय अवघड आहे. ज्या झाडापासून हे फळ तयार झालं झाड फळ जर असं असेल तर झाड कसं असणार. आता घ्या सांभाळून. दुःख उदंड भजिते दुःख उदंड भगवतीचे दुःख जगपतीचे दुःख कर्कश संगती कर्कश संगती कर्कश संगती कर्कश संगती कर्कट सकते कर्कट सकते कर्कट सकते दुःख उदंड भजिते दुःख उदंड भजिते दुःख उदंड भजिते दुःख उदंड भजिते दुःख उदंड भजते दुःख उदंड भजते कर्कश संगती 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 कर्कट संगती कर्कट संगती कर्कट संगती कर्कट संगती विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा 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 जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
पडू नका पडू नका विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई जय हो विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 आ विठ्ठल 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 विठोबा विठ्ठल विठ्ठल विठोबा विठ्ठल 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 जय विठ्ठल 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 विठोबा विठ्ठल 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 चरण सेवा अखंडित चरणाची सेवा भगवान परमात्म्याकडे मागितले म्हणून जीवनामध्ये भौतिक सुखाची इच्छा करू नका. काही मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. म्हणून साधू संतांजवळ गेल्यानंतर माझा उद्धार कसा होईल ही मागणी करा महाराज. परमात्मा स्वतः संगतीमध्ये आहे. दुसरी इच्छा व्यक्त केली नामदेव महाराजांनी वासदेवा पंढरीचा अभंगाचं द्वितीय चरण. वासदेवा पंढरी
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा सदैव साधूची संगत हरिदासांची संगत अशी इच्छा व्यक्त भगवंताकडे केली ती इच्छा भगवंताने पूर्ण केली म्हणून पहिल्या पायरीला पंढरपूर मध्ये नामदेव महाराजांची समाधी आहे वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा आणि कोणत्याही कुळामध्ये जरी जन्माला आलोत प्रभू आपला विसर कधी पडता कामा नाही अभंगाचं तृतीय नामा म्हणे कमलापती जन्म हो का बोलते याती भक्ती जन्म हो का बोलते याती हा जन्म भलते याते जन्म हो कबल दियाती जन्म हो कबल दियाती जन्म हो कबल दियाती जन्म हो कबल जन्म हो कबल दियाती जन्म हो कबल दियाती होता भलते याते जन्म होता भलते याते परिणा सुकर भक्ती परिणा सुकर भक्ती हो जन्म द्याव पंढरीचा वास द्याव पंढरीचा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नाम मने कमलापती 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 येती जावे पुढते पुढते येती जावे पुढते पुढते वासा द्यावा पंढरीत वासा द्यावा
सदा सदा संग हरी हरी दासन हरी सदा संग हरी सदा संग हरी दादा सदा सदा संग हरिदासाचा
हरिदासा संग हरिदासाचा. द्यावे पडत पडती योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचे अनंत आशीर्वाद राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींची कृपा गुरुवर्य स्वामींचे अनंत आशीर्वाद स्वामी शांतिगिरी भावांचे अनंत आशीर्वाद आपला सप्ताह चालू आहे आज 7व्या दिवसाची सेवा गेल्या 7 दिवसापासून कीर्तन महाउत्सव शिव महापुराण कथा आपल्या ज्ञान यज्ञ सोहळ्यामध्ये चालू होती सर्व गावकरी मंडळींचं प्रेम त्या प्रेमामधून आलेली शिव महापुराण कथेची सेवा आणि आपल्या इथं शिव महापुराण कथेचा फोटो पाहिला तरी दुसरी कथा आहे आपल्या गावकऱ्यांमुळेच शक्य झालं ना नाही तर मी कधी शिव महापुराण कथा केली असती आज आपलं सर्वांचं प्रेम असंच मिळत राहो कारण सर्वांचेच उपकार हे आमच्यावरती आहेत कारण आपण अंतःकरणापासून बेटावरती आलात आणि आम्हाला विद्यार्थी पाहिजे म्हणून आलात आणि सर्व गावकरी मंडळींनी गुरुवर्य महाराजांना विनंती केली आणि महाराजांनी इथं आम्हाला पाठवलं आणि आपण परमार्थ करण्याकरता आलो कारण बेट खूप मोठा ऐश्वर्य आमच्याकरता आम्हाला काही कमी नाही घंटी वाजल्यानंतर चहा आहे घंटी वाजल्यानंतर भोजन आहे नाही का नेम आहे घंटी वाजली की भोजन घंटी वाजली की चहा सगळं काही असताना सुद्धा आपण 6 महिने दुसऱ्याच्या इमारतीत राहिलो ना वर्षभर आपण कुटियात राहिलो एवढा मोठा आश्रम सर्वांच्या परिश्रमातून आपण उभा केला आणि आपलं उद्दिष्ट एकच आहे की तुम्ही आम्ही खेळी मेळी गधा रोळी आनंद तो का म्हणे हिची नीट जवळी वाट वैकुंठ सर्वांनी मिळून हा परमार्थ आपल्याला करायचा आहे म्हणून असंच प्रेम आपलं सर्वांचं असो
हीच प्रार्थना योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या चरणी मी करेल. उद्या काला गुरुवर्य महाराज येतील. परवा आपली पौर्णिमा आहे नाही का. अर्जुनगिरी महाराजांचं कीर्तन होईल. तदनंतर सावता भोजनालय श्री क्षेत्र वैजापूर यांची पंगत तिथं असेल. आणि मी सर्व ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, बाहेरून आलेली मंडळी, आमचे विरगावकर, आमचे बाळाभाऊ असतील, गुरुरे महाराज कायम त्यांना खजिनदार म्हणत असत, हे उपस्थित आहे. जे सोमनाथ पटेल बारशी आहेत, जातेगाव टिंबी यलम वस्तिगा, पवार पाटील, आमचे अरुण काका, ही सगळी बाहेरून मंडळी आलेली. आज कथेला सुद्धा बाहेरून भरपूर मंडळी आली. वांजरगाव, वरखेड, आता वरखेडला कथा आहे ना आपली 25 वरखेडकर सुद्धा आले. बाहेरून बरीचशी मंडळी, पाटोदा, आत्तरवाडी, कानेगाव वारी, असो उपस्थित गावकरी मंडळी, सगळी ग्रामस्थ मंडळी, सर्व भजनी मंडळ, गायक वादक, आपलं तरुण मंडळ, तरुण मंडळाचं कायम सहकार्य आश्रमावरती कायम असतं. तरुण मंडळाला मी धन्यवाद देईन. बेटाचे विद्यार्थी मृदुंगाचार्य महाराज आमचे विक्रम महाराज, इकडूनचे मृदंगाचार्य आमचे कृष्णा महाराज, ज्ञानेश्वरी पारायण वाचक कृष्णा महाराज आणि आपले प्रमोद महाराज, सर्व विद्यार्थी मंडळींना मी धन्यवाद देईल. सुंदर अशी साऊंड सिस्टीम, भक्ती साऊंड सिस्टीम कायम निष्काम भावनेने आमचे आप्पा कायम आपल्याला सेवा देत असतात. आश्रमावर असो, परिसरात कुठेही असो, गावामध्ये आपले गावचे काही कार्यक्रम असो, कायम निष्काम भावनेतून ते सेवा करत असतात. म्हणून मी आप्पांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईल. नाही का, कधी कधी जवळचे वाफे कोडे राहतात, मग वाचवलं पाणी शिपडू, आणि शिपडलं तरी चिंगळेच येतात. असो सर्वांना धन्यवाद देईल. सर्व गावकरी मंडळींना पुन्हा एकदा धन्यवाद. कुणी राहिला असेल त्यांनाही धन्यवाद. बघा जवळचे वाफे कोडे राहिले, गोवर्धनगिरी बाबा राहिले, महात्माजींनाही धन्यवाद. साधू महात्मा आहेत, बेटाचे महात्मा आहेत, गोवर्धनगिरी बाबांना सुद्धा धन्यवाद. झालेली सेवा बघा, सोशल मीडिया कॅमेरेवाल्यांना धन्यवाद. सर्व भजनी मंडळ, ग्रामस्थ मंडळी, गायक वादक, पुन्हा एकदा सर्व मंडळींना मी धन्यवाद देतो. झालेली सेवा गुरुवर्य महाराजांच्या चरणी समर्पित. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.